सारस्वत बँक छत्रपती संभाजीनगर त्यांच्याकडून पुन्हा 15 कोटी घेतले आणि मॉर्गेजला काय तीच जमीन तीच बंगला का तलाट्याला दाब देऊन खोट्या सह्या करून बिगर बोजाचं नेऊन ती मॉर्गेज फसवणूक आहे का नाही। मग ही 6 कोटी बुडविले वैद्यनाथचे, तिकडले 15 कोटी बुडविले सारस्वत बँकेचे आणि पुन्हा आले इथली युनियन बँक आहे काही गायत्रीच्या बाजूची तिथं महाराष्ट्र बँक औसा रोड तिथून 44 कोटी रुपये उचलले त्याला बी 7-12-8-30 ह्याच्याबद्दल 420 चा गुन्हा आहे। आज ना उद्या जेलमध्ये जाणार आहेत तिने कारण ती सुटत नाही कागदावरची चोरी आहे। त्याच्यामुळे त्यांनी सुसंस्कृतपणाचं दुसऱ्याला नाव ठेवायचं करायचं नाही आणि असल्या माणसाला तुम्हाला सांगतो लातूरचा कारभार जर मिळाला येरवाळी लुटते बरं। त्याच्यामुळं नादाला लागणे नाही। आपलं का ठरलंय आपापलं पंजा आणि देव माणसं आहे तो